विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस राहिलेले असताना नाशकामध्ये राडा झालाय। महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। मग असेल ना तर लोकांना हात जोडा आणि मत मागा ना। 1000 रुपये घेतलं पाहिजे काय? 1000 रुपये लोकांची किंमत काय? 1000 रुपये ज्याच्यासाठी काम करताय ना तो ओळख नाही देऊ राहिला, कोणासाठी काम करताय? शिल्पांचं काम आम्ही जे करतोय आता काही येड्यात काढायचे धंदे नसते। आता बरोबर काचा बंद केला बा यांनी। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलाय, तर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा, वाहन फोडल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आलेला आहे। हे प्रकरण आता पोलीस ठाण्यापर्यंत गेलेले आहे। नाशिक पूर्व मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीते यांच्या कारवर हल्ला झाला। हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप गीतेंच्या कार्यकर्त्यांकडून केला, तर गीतेंचे कार्यकर्ते पैसे वाटप करत होते असा गंभीर आरोप भाजपकडून केला गेला आहे। महाविकास आघाडीकडून होत असलेले पैसे वाटप थांबवले असा भाजप कार्यकर्त्यांचा दावा आहे। गणेश गीते आधी भाजपमध्ये होते, ते विधानसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होते, पण त्यांना पक्षानं तिकीट दिलं नाहीये। गीतेंनी शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली। भाजपनं आपल्या विरोधामध्ये डमी उमेदवार दिल्याचा आरोप गीतेंनी आधी केला होता। त्यानंतर आज महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचारादरम्यान ठिणगी पडली। भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले, मनसेचे प्रसाद सानप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश गीते अशी तिरंगी लढत होणार आहे। पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भाजपची रॅली सुरू होती। गीतेंचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचं भाजप कार्यकर्त्यांना समजलं। त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गीतेंच्या प्रचार रॅलीच्या दिशेनं मोर्चा वळवला। यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने आले, त्यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली। दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले। गीतेंनी पैसे वाटप केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला, तर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला करून वाहन फोडल्याचा आरोप गीतेंच्या कार्यकर्त्यांनी केला। यानंतर महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार पोलीस आयुक्तालयाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील पोहोचले आहेत, तर पोलीस आयुक्तांची भेट घेण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।